चल ना हे का आंबे पार्वती काकूला देऊन देतो. माझ्या घरात कोणी दिसून नाही राहिले, कुठे गेलेत सगळेजण. हो पार्वती काकू, आशा कुठे गेल्या व? घरात काय करून राहिल्या? बाहेर या ना. हा कोण? कांताबाई या ना. काही नाही, घरातच होतो. हो आला माहिती मी. मा आता चाली व. ते आंबे पिकले होते ना, मस्त पिकले होते आंबे, घेऊन आली तुम्हाला रसाले. गेली का होती आली ना? हो ना कांताबाई, कालच गेले ते पाहुणे बी होते मुक्कामी, मग काल सकाळी गेलेत ते. मग अंगठीचं काही बोललं काय व? ते रिचाले पाहुणा म्हणून राहिला वाटतं ना अंगठीसाठी. काही नाही ना, मजाक करत होती मी त्याची. कसली अंगठी काय व? मस्त पाहुणचार केला, कपडे आणले होते आईनं कोट, मस्त पिंटीच्या बापना कपडे आणले, त्याची साडी घेतली मस्त. काही अंगठीची मजाक करून राहिले मग असं म्हणून राहिले ते. हो जावाई लोक तसे असते, मजाक मजाक मध्ये त्याला वाटते घेतली तर घेतली. बरं झालं ना माय, चांगलं या आनंदाने गेले ते. हो तसं काही नाही, आनंदानेच गेले तर. त्याला ड्रेस आवडला, मस्त पाहुणचार केला, आमरस केला, सगळंच केलं. स्वयंपाक काय आवडला तर त्याला मस्त. नाही बरं झालं ना व. कुठं अंगठी इंगठीच असतं का व? आता पेरणी पावसाचे दिवस चालू आहे. बरं झालं ड्रेस घेतला ते, चांगलं झालं. हो ना कांताबाई, ते मजाकी आहे तशी पाहुणे, मजाकी केली असेल म्हणा, पण होत नाही ना. आता आपल्याला सगळं असतं ते घेतली असती मस्त. तरी ते ना पिंटीच्या बापानं 2-3 हजाराचा कोट आणला त्याला, मस्त आणला. पैशाचं काय नाही म्हणे ते. जाऊ दे, मी अंगठी घेण्यापेक्षा मस्त ड्रेस भारीच आणला त्याला. नाही बरं झालं ना, लेकी बाईला केल्याला काही कमी होत नाही हो. मस्त आनंदाने गेलं म्हणजे हे चांगलं वाटते. काही नसते हो मान पाण्याचं, काय असते यायचं मस्त जायचं. हे काय सोनं नाणं काय थोडंच असते हो, घेणं घेणं उगं रुसवा फुगवी. हो ना कांताबाई, मला सासून तसेच म्हणलंय, मग त्याला समजवलं ना चांगलं. तसे ते भीतीतच मला माझ्या सासूले, आमचे ते पाहुणे आनंदाचे. हो ना वा, तुझ्या सासूला चांगलं त्याला हे केलं असेल. जेव्हा हे आंबे मस्त रस बनव, मस्त पिकले वा. आमच्या घरी हाय किती मोठे चालले, उगस डायले पडले थोडे थोडे आंबे, चांगले पाहुणे आणले, मग घे ना रस करणार याचे. माय कांताबाई बरं झाले हो, आणले खाऊ वाटले ते आंबे बी, रसे खाऊ वाटले. आता काय आंब्याचं सीजन संपत आला, मस्त दिसून राहिले हो आंबे. हो ना वा, मस्त पिकू घातले होते ते तळशी मध्ये, आता मस्त पिकले. तर मी म्हणलं एवढे खाऊन खाऊन किती खाणार, आणले मग उरले एवढे. तर कुठे गेली होती आई सासू, दिसून नाही राहिली. हाय ना घरात, त्याला आवाज येत असेल, इथंच बसून होत्या. आताच तर बसून होत्या इथं, आल्या असेल घरात होत्या बसल्या. नाही कांता केव्हा आली हो तू? माय काकू किती वेळच्या गोष्टी करून राहिलो ना आम्ही, आवाज देऊन राहिलो तर मी तुम्हाला. आताच आली आंबे घेऊन आली. माय आंबे फोन व काय मस्त दिसून राहिले, मस्त पिकले व. रसासाठी आणले का आमच्यासाठी? हो ना काकू, आता रस चालू आहे आमच्या घरी, सकाळ संध्याकाळ रस चालू आहे. मग आणले तुम्हाला मी, म्हणलं उगाच डायले म्हणलं खराब होऊन राहिले ते काही आंबे, ठेवून ठेवून किती ठेवा म्हणलं, मग आणले तुमच्यासाठी. मा अशा ते आंबे घेऊन जावं मस्त रस बनवू. ते रमेला दिला ते डब्यात, ते वारात गेलं, ते पाण्यात टाकून ठेव पहिले, मस्त रस बनव बरं त्याचा. मा आई तसं का असं नाही का, नुसतं रस रस चालू आहे. हो ना आई, टाक करतो आज रस. कालच तर केला होता आपण रस, चालूच का आपल्या रोजच. मा काल केला काय झालं बा, विकतचे आणून खायचे का? पाय ना किती मस्त दिसून राहिले आंबे, घरच्या आंब्याचा रस किती खा वाटते. येते आंबे टाक पाण्यात मस्त रस बनव, मला नातवाले दे आणि रमेला बी डब्यात दे, घरी येतात घरी जेवलते. हो आई करते. येवा अशा मस्त रसाचे आंबे आहे, याच्या साखर टाकायची गरज नाही, गोडच्या गोड आहे. काय टाकू नको साखर, जशी लागते तशी घ्या, लय गोड आहे. हो कांदे तेच गोड आहे व हे आंबे. कालच माझ्या पोरीले रस केलता ना, मामे पोरगी गेली व, जावाईन पोरगी कालच गेलेत. अशा मस्त रस करते का, आताच बनवून टाक, जास्त वेळ ठेवू नको, मग अजून सरतीला मग अजून चांगले नाही लागणार. मला माझ्या सर्टिफिकेट दिले का तुम्ही अजून चांगलेच आताच करून घे. नाही ना कांता, आम्हाला काय कळत नाही का किती चांगले आंबे आहेत, कसले सर्टिफिकेट काय. जावा अशा मग ते पाण्यात टाक ना, त्याचं करून घे रस. हो करते आई. थांबा ना कांता बाई, थोडा वेळ थांबून जा, चहा घ्या पिऊन जा ना. नाही ना थोडा वेळ बसतो, चहा घ्या ना पिऊन करू. माझ्या गरमीचा कुठे चहा प्या बरं तुमच्या मनानं. काय हो काकू गेली का मग सुनीता? मस्त 2 दिवस पाहुणे होते वाटते इथं. हो ना 2 दिवस थांबले होते. रम्या त्याला वावरात घेऊन गेले, ते तिकट बी केलं त्याला काल. काल तिकट बी केलं आणि आम्ही आमरस पुऱ्या ते सगळंच केलं होतं त्याला, मस्त मस्त आवडलं. काही म्हणले नाही हो, अंगठी गिंगटीचं मजाक करून राहिलो म्हणून राहिले ते. मी सोडते का हो मजाक मजाक मध्ये, मी बोलून त्याला तुमची मजाक तर नाही मजाक. कसलं काय हो, मस्त ड्रेस आणला रम्यानं, खास कोट आणला व, आवडला त्याला. जावायला आवडला, सुनीताला साडी आवडली, मायला साजरी साडी आणली व रम्यानं. माय काकू बरं झालं ना व, बरं झालं माय ड्रेस घेतला ते. ड्रेस ते घ्यास लागते व, पाहुणचार ते करणं, सोनं आणायचं उगच होईना व. हो नाही तर काय माय, त्याला वाटलं मजाक मजाक मध्ये म्हणलं तर म्हणलं, दिली तर दिली करून, तसं काय नाही म्हणे, मजाक केलं म्हणून म्हणत होते. हो ना समजते ते शेतकऱ्यांना, शेतकऱ्याची शेतकऱ्याला कळते कसले घे, त्याला माहिती ना किती सोनं महाग आहे, असं थोडंच असते. काय होते लली, मी त्या घरून आंबे आणले होते, मला म्हणून राहिले ते लोणच्याचे आंबे विचारून राहिले, दिले काय म्हणतील. हो ना दामू भाऊ भेटले होते आता त्याला वावरातच विषय काढला होता त्याने आंब्याचा, ते लोणच्याचे आंबे आहे का मग आम्ही दिले ना, आता नेऊन दिले हो माय लोणच्याचे आंबे दिले, वावरातच दिले आणि फोडून दिले तर मस्त त्याच्या दिला. लय आशली ना लली, करते का ते मस्त फोडून गिळून दिले आणि मग दिले नेऊन. हो मला भेटली होती, मला म्हणून राहिली त्या घरचे आंबे घेऊन राहिली होती ना, मला म्हणे विकत घे दे मला हे, तू दुसरे घे, मी मागत नाही त्या कांतीले, अशी तशी म्हणून राहिली होती. मी म्हणलं कांतीचं म्हणले मन मोठा आहे व, जायला तिच्या घरी घेऊन येणं, आणते का ते थिएटर बाई म्हणे, मग यालाच म्हणली असेल, दामूलाच म्हणली असेल की तात्याला सांगा ना आंबे घेऊन या आणि फोडून द्या म्हणली असेल. आशिली बाईला काय होते का तेवढे करणं.
हो माय आली असती तर दिली असते, नाही दिला काय झालं तर माय. ते दामू भाऊ चांगले आहे ना, देणारच होतो आम्ही. हो माय बरं केलं दिलं ते. जाऊ दे ना माय, फोडून दिले तेवढंच लागते माय. ते काय करते काय माहिती, लली लोणचे करते की नाही काय माहिती का त्याचं व्यवस्थित करेल म्हणा तसं. हो तुला नाही भेटली का येता जाता तर मला लय दिसते माहिती. आज तू येता येता तुला दिसली ना का ती त्या घराजवळ तर बसूनच राहिली माहिती इथं. नाही का मी हळूहळू आली, नाही दिसली मला ती. हो माय कमाल झाली, तुला नाही दिसली. एक बाई नाही सोडत माहितीये तिथं काय मी म्हणले दिले घरी स्वयंपाकी करतास तुम्ही दामुले करून खाऊ घाल तुम्ही नाही की इथंच बसून राहायचं नुसती बाया इकडून तिकडून चालल्या बस हटकत राहायचं. हो नाही तर काय माहिती तसंच असते. मला बी तिच्या घरापासून यायला माहिती तोंडी लागू वाटत नाही, काही कारणानं बोलते माहिती आणि मग भांडणच करायची करते. हो ना माय आपल्या सोडायचं नाही दिला, चांगलं बोलून द्यायचं आणि यायचं. मग मी काय सोडतो का त्याला लिहिला, मला बी काही म्हणून राहिली ती त्या दिवशी उगी. हा मग सुमित जाणार आहे की नाही वा तिकडं किती दिवसापासून सुट्टी आहे त्याच्या इकडं. नाही काकू ते घरूनच काम करून राहिला म्हणे, तिथं राहण्यापेक्षा आता काही दिवस इथंच राहतो म्हणे, मस्त करून राहिलं म्हणे, म्हणून घरून होते म्हणजे त्याची कामं. हो का त्याला करून ठेव, त्या कवितेला गमते की नाही. तर शहरात राहिलेली आहे ना, माहेरचे बी सासरचे बी तिला करून राहिलं काही तर. हो करमते म्हणा, तशी तर रूम मध्येच राहते, जास्त येत नाही ते बाहेर. आणि तिला कामच काय हो काकू, घरी सगळ्या गोष्टी आहे ना आमच्या घरी बी. मग नकर मला काय झालं, घरही मोठं आहे सगळं व्यवस्थित आहे. हो घरदार मोठंच आहे तुमचं, नकर मला काय झालं ना, काही काम नाही काही नाही, काही कामही करत नाही तू, तिला लावते नाही काही काम, स्वयंपाक नाही काही करत नाही. तशी आता थोडी थोडी करून राहिली म्हणा, आता शिकून देतो म्हणे सुमिते म्हणे आता आहे तो पण शिकून यायच्या हाताखाली देख तशी करून राहिली. पण आपले जाते का जेवण काही बनवलं की आता ते खिचडी छोटे मोठे कामं दिले सांगतो मग मी. हो माय चांगलं शिकवतिले थोडं थोडं स्वयंपाकी पाक नवे आले काय झालं माय, शिकलं मग काय झालं माय, स्वयंपाक यायलाच पाहिजे माय, प्रत्येक पोरीला स्वयंपाक यायलाच पाहिजे माय. किती शिकलं तरी आपलं आजचं खाणं वेगळंच असते ना माय, स्वयंपाक पाहिजेच नाही यायले. हो ना तर काय काकू तुमचं बरोबर आहे, थोडाफार तरी स्वयंपाक यायलाच पाहिजे ना. आणि असं पोळ्या म्हणा भाजी आपण कसं विकायच्या गोष्टी थोडं खातो, आजकालच्या पोरीला काही थोडं हे नाही वा, पण करायला पाहिजे ना थोडाफार तरी स्वयंपाक यायलाच पाहिजे. हो माय ते तर यायलाच पाहिजे. मग ते बी आणलं वा आम्ही, ते दामून घेऊन दिलं, ते तात्याला दिले की ना मग घेऊन, ते सांगत होता रम्या तुम्ही म्हणलं म्हणे की बी घ्यायला कृषी केंद्र त्याच्या ओळखीचा आम्ही दामूचा दिलं पाय आम्हाला घेऊन. हो ना काकू आज देत आहे ना, आज जाणार आहे ते तात्या जाणार आहे आज म्हणे, ते दामू भाऊ देत आहे म्हणे बी, तुमचं आणलं का. हो ना माय दामूच्या ओळखीने आणलं ना, त्याच्या ओळखीने आहे ना. मी म्हणलं रम्याले उदारी गिदारी नको घेऊन येऊ, रम्या म्हणे हाय ते पैसे कशाला खर्च म्हणे, राहू दे म्हणे, म्हणून देते म्हणे ते दामू पाटील. दिलं माय मस्त आणलं सगळं बी आणलं. आता पेरणीचीच वाट पाहिजे आहे माय, आता हे पाण्याचीच वाट पाहिजे, आता पाणी पडलं चांगलं की मस्त पेरून टाकायचं आहे. हो ना काकू पाणीच तर पाहिजे. आता हे थोडं थोडं पाणी पडायला माय, थोडंसं पाणी पडायला काय तर मी होऊन राहिली. आता 2-3 पाणी चांगलं पडलं तर विरा लागते उगा, मग थोडंसं पाणी पडलं की लोक गडबड करते आणि टाकते तर मग खराब होते ती बी. किती महाग मुलीचं असते व, किती करा लागते आधी पाण्याची पूर्ण वाट पाहा लागते मग पेरा लागते. हो कांता आता आमच्या उदीम चालू आहे माय ट्रॅक्टरनं, दामूचं ट्रॅक्टर आहे ना आपल्याला सगळ्याला, दामू मदत करते मस्त आहे माय. हे बायकोचं काय एवढं काही म्हणावं घेता येते का, तिचं चालूच राहते पण दामू करते ना मदत सगळ्याला. हो काकू तुमचं बरोबर आहे, सगळ्याला मदत करते होते, करायलाच पाहिजे ना माय, असते तर जिच्याजवळ असते त्यांना करायलाच पाहिजे. आपण काय बोलून राहिलो का त्याचं, देतोच ना आपण बी, आणलं उधारी म्हणजे देतोच पैसे वापस. चालू आहे कांता येतो का वाळाकडे चक्कर मारून येऊ, काय चालू आहे काय नाही तिकडं, चाल ना आता ऊनही नाही आहे, ट्रॅक्टर आमच्या उदीन चालू आहे तिकडं पाहून येऊ. हो काकू मी जातो घरी, जाऊ मग थोड्या वेळानं, तसे मला डबा यायचा न्यायचा माणूस शेतातच आहे तिकडं न्यायचाच होता, या तुम्ही आमच्या घराकडे जाऊ तिकडं. हा तसं करू मग जाऊ मग. चला काकू जातो आता मी घरी, मला विचार लागते मग डबा गिबा भरतो यायचा आणि या आमच्या घराकडे. बरं जाय मग डबा गिबा भरतो, मी बी याचा डबा घेतो इलाज करायला सांगतो, वारात घेऊन जातो. मग जेवण झालं तेवढं जेवील नाही तर मग तिकडे जेवील वारात. बरं तसं करा मग. माय ट्रॅक्टर तिथे दिसून राहिलं, रम्या नाही दिसून राहिलं, ते ट्रॅक्टरवाला पोरगं नाही दिसून राहिलं, कुठे गेले मा आता उदीम करून घ्यायचं लवकर तर. गेले असतील हो काकू, पाणी गिनी प्यायला गेले असतील. मग पाणी असलं तरी जवळ आणून ठेवा किंवा रम्याने आणून द्यावं की नाही, पाणी पावसाचं लवकर उदीम करून घ्यावं की नाही. तिकडलं बरंच झालं काय की, तिकडलं बी झालं काय, ते तिकडल्या रानातही राहिलं आणि तुमच्या वरात लागते असेल ना ट्रॅक्टर. हो ना काकू आता तुमचं झालं की, आता येतात त्या म्हणून ना आमच्या वरात घेऊन जायचं आणि तिकडलं तुमचं झालं काय, बरंच झालं काय की ना ट्रॅक्टर नाकरणं बरंच झालं. हो ना वा बरंच झालं वा, पण आता करून घ्यायचं की नाही, आता अजून पाणी पडलं की राहायचं की नाही, मग आमचं झालं की पटकन तुमचं होऊन जाते. पाणी पावसात दिवस असते पाहासे कर देतो मा लक्ष नसलं की असं हो काकू, बसले असतील तिथं पाणी गिनी पीत बसले असते, बरंच केलं ना बरंच पाहा ना किती झालं रान. हो माय ते तर आहे, बरंच झालं माय, काळ शात दिसून राहिलं माय रान, माय हे रान झालं वाटते व, आता तुमच्या स्वरात नाही वाटते कांते, हे आमचं बरंच झालं काय की. हो ना काकू तुमचं दिसून राहिलं झालं, आता हे जेवण घेऊन करतील घेतील आमच्या बी रानात हे करून. हो माय पण कुठे गेले कोणीच दिसून नाही राहिलं, रम्या नाही ते पोरगं नाही तात्या नाही, कुठे गेले सगळेजण असतील ना याच्या गप्पा गोष्टी असते का, पाणी प्यायला गेले असते बसले असते तिथंच. हो माय ते गोष्टी चालू राहत असतील त्याच्या, आता पटापट करून घ्यायचं. आता पाणी बरं झालं माय, पाणी पडलं म्हणजे असं रान नरम झालं, नाही तर कायचं ट्रॅक्टर बसत होतं मायाच्यावर. हो नाही तर काय काकू, जर असं पाणी पडलं तर रान जसं हे होते नरम, नाही तर मग काय करायचं त्याच्या ट्रॅक्टर थोडं घालता येते. माय काय मस्त गमून राहिलं व, हे ट्रॅक्टरनं हे केलं तर किती चांगलं गमून राहिलं माय, आजूबाजूला मस्त वाटून राहिलं. अजून तर पाणी पडलं गेले चांगलं गरम ते आहे ना कांते.
हो नाही तर काय काकू, मग तर पाणी पडल्यावर शेतात आवडते माय, घरी थांबा वाटत नाही. पाण्यापावसाचे दिवस असले काय पेरणीचे असले तर लई गमते माय शेतात. उन्हाळा एकदा गेला माय, आता बरं वाटून राहिलं मात्र थंड वाटून राहिलं. तरी कायच दोन तीन पाणी पडल्यावर थंड होते. गरमी किती करून राहिली वा. हो काकू, गरमी तर लई होऊन राहिली वा. हो माय, गरमी तर लई होऊन राहिली माय. आता आमचं झालं एक, मग तुमचं होईल. तुमचं झालं की दीपक घेऊन जाईल त्याच्या रानात. माय बरं झालं माय, दामूचं ट्रॅक्टर येतं, मस्त काम करते माय, पटपट होऊन जाते. हो नाही तर काय काकू, त्याचं ट्रॅक्टर आहे म्हणून होऊन राहिले पटपट. चालू कांते तिकडे रानात जाऊ, ते असतील तुमच्या तिकडे बसले असतील, डबे तिकडे करून तिकडे जेवण करू मग. हो काकू, चला तिकडेच असतील बसले असतील, जाऊ तिकडे. असं आहे म्हणलं मग आता ट्रॅक्टरनं उदीम गिदीम चालू आहे. आता पेरणी पावसाचे दिवस चालू झाले, आता मस्त करमते शेतात. आता गरमी तशी होऊन राहिली म्हणा, आता पडेल पाणी. मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट्स करा.